या जगामध्ये नेहमीच कोणती ना कोणती गोष्ट काळाच्या ओघात हरवत निघालेली आहे. बऱ्याचदा असं म्हणतात की दारामध्ये चारचाकी गाडी आल्यापासून आम्ही आमचं चालणं हरवून बसलोय. जेव्हापासून हातामध्ये मोबाईल्स आणि टीव्ही आपल्या माझघरात आली तेव्हापासून आपण आपलं बोलणं हरवून बसलोय. सेंट आणि डिओच्या घमघमाटामध्ये या मातीचा वास आम्ही हरवून बसलोय. कुठं ना कुठं काही ना काही गोष्टी या जगाच्या कोलाहलामध्ये आपण हरवत निघालेलो आहोत. आणि अशीच काही ती परिस्थिती वाचनाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही जणांच्या मनामध्ये तशी एक शंका निर्माण झाली होती की वाचन संस्कृती लोप पावेल का, पुस्तकांकडे पळत कोण ओळतील का. परंतु मला सांगायला आनंद वाटतो की ज्यावेळेस कोरोनासारखी परिस्थिती निर्माण झाली, सगळेजण आपापल्या घरामध्ये बंदिस्त झालेले होते, त्यावेळेस काही जणांची पावलं बाहेर पडत नव्हते, परंतु त्यांचे हात मात्र पुस्तकांच्या पानावरती मात्र फिरायला लागलेत. आणि तिथून एक विचार रुजला आणि तो विचार आता साता समुद्राच्या पार गेला. खरं म्हणजे या गोष्टीला आपण उपक्रम म्हणू नये, तर या गोष्टीला आपण एक चळवळ म्हणू. आणि ही चळवळ उभी राहिली व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या पुस्तक प्रेमींची. तर ही नेमकी चळवळ काय, बघता बघता त्याला 5 वर्ष झाली. या चळवळीनं स्वरूप कसं धारण केलं, याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत, आणि या सगळ्याच गोष्टींचा हा प्रवास आज आपण टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून उलगडणार आहोत. आणि आपल्यासोबत खऱ्या अर्थाने या चळवळीचे प्रणेते आपण त्यांना म्हणू शकतो, ते म्हणजे कृष्णा दिवटे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारू. सर नमस्कार. संदीप नमस्कार. सर, खरं म्हणजे मी सुरुवातीलाच म्हणालो की सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं हरवत निघालो, बरोबर. परंतु या पुस्तक म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या या चळवळीच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांना पुस्तकाच्या प्रेमात पाडायला लावलात आणि ती पुस्तकांचे वास आणि तो सगळा सुवास पुन्हा एकदा नव्यानं अनुभवायला मिळाला. अगदी बरोबर. मनामध्ये पहिला प्रश्न येतो की नेमकं हे बीज किंवा ही चळवळ आपण चालू करावी असं कधी वाटलं, काय परिस्थिती होती? साधारण फेब्रुवारी मार्च 2020 मध्ये कोरोनाची सुरुवात झाली. सगळं जग बंद झालं, रस्ते सुनसान बनले, लोक घरातनं बाहेर पडू शकत नव्हते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकांना स्वतःचं मनोबल वाढवण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं बनलं. मग अशा वेळेला लोकांनी वेगवेगळे मार्ग शोधले. पहिला त्यातला जो मार्ग होता, ते लोक काय करायला लागले, तर व्हॉट्सअपचे ग्रुप बनवायला लागले. बरोबर. आता एका कुटुंबातले म्हणजे मेंबर्स जे असतात, एका कोल्हापूरमध्ये आपण आहोत, आपली एक मुलगी कराडमध्ये दिलेली आहे, आपला एक चुलत भाऊ सांगलीमध्ये आहे, एक भाऊ गडिंग्लज मध्ये आहे. तर अशा लोकांचा एक एकत्र ग्रुप बनवायचा आणि त्यांना ठराविक वेळ देऊन काही खेळ त्याच्यामध्ये खेळले जायला लागले. त्याच्याच बरोबरीनं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांबरोबर संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि हे सुरू होत असताना एक वेगवेगळ्या प्रकारची अभियानं लोकांनी चालवायला सुरुवात केली, वेळ घालवण्यासाठी, स्वतःचं मनोबल टिकवण्यासाठी. तर त्यातलं लेडीजने विशेष करून जे सुरू केलं की नाही, ते काय सुरू केलं, तर त्यांच्या आवडीची गोष्ट म्हणजे चेहरा. तर आपल्या चेहऱ्याचा फोटो फेसबुकवर टाकायचा, फेस चॅलेंज. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या मैत्रिणीला आवाहन करायचं की गायत्री, आज मी सुरुवात केले, उद्या तू तुझ्या चेहऱ्याचा फोटो टाक. असं स्त्रियांनी सुरू केलं. इतर लोकांनी काय सुरू केलं, तर म्हणजे साडीचं हे सुरू केलं इतर मुलींनी, की साडी चॅलेंज. एक छान साडीतला फोटो टाकायचा, दुसऱ्या मैत्रिणीला आवाहन करायचं की माधुरी, तुझा साडीतला फोटो उद्या टाक. आणि अशी ती चेन पुढे जायची. अशी पुस्तकाबद्दलची एक चेन सुरू झाली. पुस्तकाबद्दलची चेन सुरू झाली. तर त्याच्यामध्ये सुरुवात कशी झाली, तर अगदी कोल्हापूरमधले मिलिंद धोंड आहेत, त्यांनी एक 7 दिवस सलग पुस्तकांची मुखपृष्ठ फेसबुकवर टाकली. फक्त मुखपृष्ठ टाकायचं, त्याच्यामध्ये एक ओळ पण लिहायची नाही. आणि पुढे जाताना त्यांनी दुसऱ्या मित्राला आवाहन केलं की पुढच्या आठवड्यामध्ये तू पुस्तकाचे मुखपृष्ठ टाक. आता डॉक्टर केदार मारुलकर नावाचे शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक आहेत, त्यांनी हा उपक्रम आणखी थोडा पुढे नेला. त्यांनी काय केलं की पुस्तकाचं मुखपृष्ठ पण टाकायचं आणि त्या पुस्तकाबद्दल थोडं लिहायचं, असं त्यांनी सुरू केलं. पण अशाच प्रकारचा एक उपक्रम नागपूरमधनं सुरू झाला. अनंत पिसे नावाचे एक मित्र होते की नागपूरमधले, तर त्यांनी म्हणजे 8 जून 2020 ला मुसाफिर म्हणजे अच्युत गोडबोलेंचं जे पुस्तक आहे त्याचं मुखपृष्ठ टाकलं. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असं रविवारपर्यंत त्यांनी 7ही दिवस पुस्तकांची मुखपृष्ठ टाकली. आणि नंतर 7व्या दिवशी रविवारी त्यांनी ते जे अभियान आहे पुस्तक मुखपृष्ठ पोस्ट करायचं फेसबुकवर, ते त्यांनी प्रसाद नातू नावाच्या त्यांच्या एका मित्राकडे सोपवलं की ज्यांचं पोस्टिंग पुणे होतं. नातू सरनी असा विचार केला की त्यांना पुस्तकांची आवड होती,
तर त्यांनी फक्त पुस्तकाचं मुखपृष्ठ न टाकता त्या प्रत्येक पुस्तकाबद्दल जे मुखपृष्ठ टाकायचं आहे त्याच्याबद्दल थोडं लिहायला सुरुवात केली. बर. तो दिवस होता साधारण म्हणजे 15 जून 2020. नातू सर म्हणजे पुस्तकाबद्दल लिहितायत म्हटल्यानंतर मला खूप उत्सुकता होती ते काय लिहितात, काय वाचतायत. तर त्यांचा प्रत्येक पुस्तक परिचय आला की त्याच्यावर मी काही सेरे द्यायला सुरुवात केली. माझं मत त्या परिचयाबद्दल आणि त्या पुस्तकाबद्दल लिहायला सुरुवात केली. तो आठवडा उलटत येताना रविवारी नातू सरांचा सकाळी 10 वाजता मला फोन आला की कृष्णा सर, म्हणजे तुम्ही आठवडाभर मी जे लिहिलंय त्याच्यावर कमेंट्स केलेले आहेत, शेरेमार दिलेले आहेत. तर माझी अडचण अशी झाली की हे अभियान पुढे चालू ठेवण्यासाठी मी एका मित्राला विचारलेलं होतं, पण आता त्यांनी मला सांगितलं की असं सलग 7 दिवस लिहिणं मला जमणार नाही. तर माझी अडचण आहे, नाहीतर ही परंपरा खंडित होईल की मिसेने चालू केली ती खंडित होईल. तर सर तुम्ही कराल का? मग त्यांना सांगितलं प्रसाद सर की तुम्हाला माझी आठवण आली ना, मी करू शकेन वाटतंय ना, तर मी करतो. मग त्यांचा फोन झाल्यानंतर मी कपाटातनं एक 12-14 पुस्तकं काढून टिपावर ठेवली. त्या दिवशी एक पुस्तक वाचलं, रात्रीतनं त्या पुस्तकाबद्दल लिहिलं, दुसऱ्या दिवशी पोस्ट केलं. असा पूर्ण आठवडा मी तो लिहित गेलो. ज्यावेळेला रविवार आला त्यावेळेला नातू सरना परत फोन केला की सर पुढच्या आठवड्यात कुणाकडे सोपवायचंय? ते म्हणाले की सर माझ्याकडे कुणी नाही आहे काय. मग माझ्याकडे कुणी नाही म्हटल्यानंतर एक अजिंक्य लाटकर नावाचा तरुण इंजिनियर कोल्हापुरातला, त्याला मी विचारलं की अजिंक्य एक आठवडाभर लिहिशील का? त्याला पुस्तकाची आवड आहे, मला कल्पना होती. तो म्हणाला काका मी लिहितो. त्यांनी आठवडा लिहिला. परत शुक्रवारी वगैरे मी नातू सरना फोन केला की सर पुढचा माणूस? ते म्हणाले खरं सांगू सर की माझ्याकडं या पुढे कुणी ते हे करायला नाही आहे आणि तुम्हीच चालवायचा प्रयत्न करा. मग त्यानंतर मी अजिंक्यला विचारलं की अजिंक्य पुढच्या आठवड्यात कोण लिहू शकेल? तो म्हणाला चैताली ढवळीकर नावाची एक माझी आर्किटेक्ट मैत्रीण आहे, तिला विचारतो. त्याने तिला विचारलं, ती लिहायला लागली, तिने आठवडा काढला. त्यानंतर तेजस्विनी सांगावकर नावाच्या एका इंजिनियर मुलीनं पुढचा आठवडा काढला. असं होताना 1-2-3 महिने गेले, तेवढं चालू ठेवलं मी ते. आणि मग मला असं जाणवायला लागलं की प्रत्येक वेळेला पुढचा परिचय करता शोधायला मला 8-10 लोकांना फोन करायला लागायचे. बरोबर. हे कसं टाळता येईल हा विचार ज्या वेळेला माझ्या मनात येऊ लागला त्यावेळेला एक व्हॉट्सअपचा ग्रुप स्थापन करायचं माझ्या मनामध्ये आलं. आणि मग 20 ऑगस्ट 2020ला पुस्तक प्रेमी या नावाने मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप स्थापन केला. ती या व्हॉट्सअपच्या ग्रुपची सुरुवात म्हणायची. आणि मग पहिल्या दिवशी आम्ही 6च लोक होतो. अजिंक्य लाटकर होता, मी होतो, मोहन ढवळीकर नावाचे दुबईतले एक मित्र होते आणि राजा बर्वे नावाचा कोकणातला एक मित्र होता. असे 6 लोक होतो. पुढच्या आठवड्याभरामध्ये मी म्हणजे राज्यातल्या आणि राज्याबाहेरचे माझे जे काही मित्र होते, जे पुस्तकांबद्दल त्यांना प्रेम होतं, तर अशा लोकांना मी त्याच्याशी जोडून घेतलं. म्हणजे साधारण एक आठवड्याभरामध्ये त्याच्यामध्ये 50 मित्र जमले त्या ग्रुपमध्ये. मग त्या ग्रुपमध्ये मी आवाहन करायचो की पुढच्या आठवड्यामध्ये कोण लिहिल काय. आणि मग माझी ते काम सोपं झालं की 8-10-15 फोन करायचे आणि त्यातनं एक माणूस मिळायचा. त्याच्याऐवजी ग्रुपमध्ये आवाहन केलं की पुढचा आठवडा, त्याच्या पुढचा आठवडा असं मिळायला लागला. ते होता होता असं झालं की फेसबुकवर आमच्या परिचयाचा दर्जा जो होता की नाही त्याचं आकर्षण मोठमोठ्या शहरातल्या लोकांना वाटायला लागलं, पुण्यातल्या लोकांना वाटायला लागलं, ठाण्यातल्या, डोंबिवलीतल्या, मुंबईतल्या. आणि मग ते लोक आमच्याबरोबर जोडले गेले की फेसबुकवर मेसेजमध्ये कमेंट करताना ते लोक टाकायचे की आमचा नंबर हा आहे, आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये यायचं आहे. असं होता होता ही चळवळ जी आहे ना पूर्ण महाराष्ट्रभर पसरली. म्हणजे नागपूर पासून महाराष्ट्राचा सगळा भाग त्यांनी व्यापला. सोलापूर असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, मुंबईतला सगळा भाग, पुण्यातला सगळा भाग, कोकण सगळा. आणि बघता बघता वर्ष होत आलं ना, ज्या वेळेला म्हणजे साधारण 6-7 महिने होत गेले ना, तर त्यावेळेला राज्याच्या बाहेर पण आमचा लौकिक पसरला. तिथनं मेंबरशिप आली, जबलपूरमधनं आली, छत्तीसगडमधनं आली, दिल्लीतनं आली आणि बेंगलोरमधनं आली, गोव्यातनं आली, कर्नाटकातनं आली, बेळगावमधनं आली. असं होत होत तो विस्तार खूप झाला. आणि आजचा जर हे बघितलं, परिस्थिती बघितली, तर जगाच्या पाठीवर जिथं जिथं मराठी बोललं जाते, म्हणजे मराठी माणूस पोहोचला जातो, मराठी बोललं जाते असं म्हणता येणार नाही, पण जिथं जिथं नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं मराठी माणसं पोहोचलेली आहेत ना, तर त्या सगळ्या ठिकाणहून आमच्या ग्रुपवर, म्हणजे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आज मेंबरशिप आहे. पुढे जाताना कसं झालं की 2-1 वर्ष गेली, व्हॉट्सअपचा पसारा खूप वाढला. मग एक विचार असा झाला की व्हॉट्सअपमध्ये किती लोकांना सामावून घ्यायचं याला मर्यादा आहे. बरोबर. मग फेसबुकचा जर ग्रुप केला तर त्याच्यामध्ये किती लोकांना आपण सामावून घेऊ शकतो. त्या विचारानं साधारण 3 वर्षापूर्वी आम्ही फेसबुक ग्रुप केला. आजची जर परिस्थिती बघितली तर आज आमच्याकडं व्हॉट्सअप ग्रुपवर साधारण 650 मेंबर्स आहेत.
ते खूप आम्ही सिलेक्टिव्हली घेतो. म्हणजे कुणी व्हॉट्सअपवर येतो म्हणाला तर घेत नाही. बरोबर. म्हणजे त्याचं साहित्याबद्दल त्याला प्रेम आहे का, तो बरोबर. पुरेसं वाचतो का, व्यक्त बरोबर. होऊ शकतो का, बरोबर. हे सगळे क्रायटेरिया आम्ही तिथं लावतो. पण फेसबुकला तो क्रायटेरिया नाही आहे. त्यामुळे 3 वर्षामध्ये फेसबुकची जी संख्या आहे ती आता 65,000वर जाऊन पोहोचली. आणि जर तुम्ही मेंबरशिप बघितली ना तर अगदी विश्वास पाटलांपासून सगळ्या मोठ्या साहित्यिकांना आमच्या ग्रुपचं आकर्षण आहे. म्हणजे आमच्या ग्रुपवर विश्वास पाटील आहेत, अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक आहेत, राधिका कुंटे आहेत, मोनिका गजेंद्र गडकर आहेत, आश्लेषा महाजन आहेत, साहित्य अकादमी विनर अभय सदावर्ते आहेत, ठीक आहे, व्यंकटेश देवनपल्ली नावाचे एक राजा श्रीकृष्ण देवराय, हे त्यांचं खूप गाजलेलं पुस्तक आहे. तर त्या पुस्तकाचे लेखक जे बेंगलोरमध्ये असतात काय ते आमच्या ग्रुपवर आहेत. सर, हा सगळा प्रवास तुम्ही सांगितलात, परंतु महत्वाचा मनामध्ये एक प्रश्न येतो की तुम्ही सहज कमेंट्स करायला सुरुवात केली आणि तिथून मग ते नातं जोडत गेलं आणि मग ते ऋणानुबंध झालेत आणि त्याच्यानंतर मग हा सगळा प्रवास सुरुवात झाली. पण तुम्हाला वाचनाची आवड कितपत, कारण तुमचा व्यवसाय आम्ही ज्या पद्धतीचा ऐकलेला आहे, एका बँकेशी आपण निगडीत आणि त्या क्षेत्रामधून याच्याशी जोडणं झालं, हे कसं घडलं? मला मुळात वाचनाची आवड होती. म्हणजे खरं तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे की माझ्या फॅमिलीतला पहिला 11वी झालेला मुलगा मी, प्री डिग्री झालेला पहिला मुलगा मी, डिग्री झालेला पहिला मुलगा मी, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला पहिला मुलगा मी. म्हणजे घरात शिक्षणाचा गंध नव्हता. माझ्या आईला अक्षर ओळख नव्हती, वडील मोडीत सही करायची, तेवढ्यापुरतं त्यांचं शिक्षण होतं. पण माझं घर आणि शाळा यातलं जे अंतर होतं ते खूप अंतर होतं. सुदैवानं अगदी 3री 4थीत असताना माझ्या शाळेमध्ये गोंधळी नावाचे शिक्षक होते आणि दुसरे विमा शेळके नावाचे शिक्षक होते, जे आपटेवाचन मंदिर, ज्याने आता साधारण 125 वर्ष ओलांडलेली आहे, त्या मंदिराचे ते सेक्रेटरी होते. आणि अगदी 3री 4थी 5वीत असताना मी वक्तृत्व स्पर्धामध्ये, निबंध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. आणि तो भाग घेत असताना मला एक सवय लागलेली होती की मला जर टिळकांच्यावर बोलायचं आहे तर मी कुणाकडनं लिहून घेत नव्हतो. मी स्वतः पुस्तकं मिळवायचो, वाचायचो आणि त्यातनं टिपणं काढून मी भाषण करायचो किंवा मी निबंध लिहायचो. ही सवय असल्यामुळं अगदी मी 5वीत असताना विमा शेळके मला आपटेवाचन मंदिरमध्ये घेऊन गेले. त्यांनी तिथली माझे सभासद म्हणून मला नोंदवलं. माझ्या वयाचे सभासद त्या आपटेवाचन मंदिरमध्ये दुसरा कोणीही मला कधी आढळला नाही. पण त्याची फी पण तेच भरायचे. आणि अशा रीतीनं मला वाचनाची एक ओढ असल्यामुळं आपटेवाचन मंदिरचे दरवाजे मला खुले झाले. त्याच्यानंतर त्यावेळेला वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, निबंध स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, या गोष्टींचं एक म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये वेळ होतं. त्याचं शाळेतल्या मुलांना आकर्षण असायचं, शिक्षकांना, पालकांना, सगळ्यांना अप्रूप वाटायचं की माझा मुलगा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतो, माझ्या मुलाने वादविवाद स्पर्धेत पारितोषिक मिळवलं. तर अशा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा व्हायच्या. कोल्हापूरमध्ये पंगुवाद स्पर्धा होती, पुण्यामध्ये न्यायमूर्ती रानडे वाद स्पर्धा होती, ठाण्यामध्ये निगो पंडितराव वाद स्पर्धा होती, सांगलीमध्ये महात्मा गांधी वाद स्पर्धा होती. तर या सगळ्या स्पर्धांमध्ये मी त्यावेळेला वारंवार भाग घ्यायचो. आणि मग भाग घेत असताना जे विषय दिलेले असतील ना त्याचं स्वतः वाचायचं, स्वतः टिपणं काढायची आणि त्याच्यावर भाषण तयार करायचं, तेच बोलायचं. किंवा निबंध स्पर्धा असेल तर निबंध स्पर्धा स्वतःचा निबंध लिहायचा. आता अगदी सांगायला हरकत नाही आहे की बेळगावमध्ये वाङ्मय चर्चा मंडळ नावाचं एक मंडळ आहे. तर ते लोकमान्य टिळकांच्यावर एक निबंध स्पर्धा दरवर्षी ऑगस्टमध्ये घेतात, वेगवेगळे उपक्रम करतात ते. तर मी ज्या वेळेला 11वीला होतो त्यावेळेला तिथल्या निबंध स्पर्धेमध्ये ज्याच्यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात किंवा जिथं जिथं मराठी बोललं जाते, मराठी शाळा आहेत, तिथनं स्पर्धक भाग घ्यायचे. तर त्याच्यामध्ये मी पहिला आलेलो होतो. आणि गप्र प्रधानांच्या हस्ते बेळगावमध्ये तो बक्षीस समारंभ झाला तर त्यांनी खूप कौतुक केलेलं होतं. सर, म्हणजे ही वाचनाची आवड किंवा लिखाणाची आवड ही सुरुवातीपासूनच होती. अगदी अगदी. आता ज्या पद्धतीनं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की जवळपास 600 लोकांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, जवळपास 65,000 पेक्षा फेसबुकवरती हे वाचक आहेत, या सगळ्यांच्या बरोबर तुमचा चांगला परिचय आहे, काही जणांशी तुम्ही भेटता. म्हणजे नुकतंच आपण कराडमध्ये सुद्धा एक नाही 5व्या वर्षाचं एक वर्धापन दिन साजरा केला. बरोबर. काय नेमकं मनात वाटतं, या वाचकांच्या मनामध्ये काय वाटतं की एक व्यासपीठ निर्माण दिलं, काय नेमक्या भावना आहेत? एक पुस्तकप्रेमी ही जी चळवळ बनलेली ना, आपण जो शब्द वापरला म्हणजे ही एक चळवळ बनलेली, हे खरंच आहे, ही चळवळ बनलेली आहे. आणि या चळवळीबरोबर म्हणजे महाराष्ट्रातले आणि देशातले, देशाबाहेरचे असे असंख्य लोक जोडलेले आहेत. या चळवळीमध्ये ही जी मंडळी जोडली गेली की ती पूर्वी पण वाचत होती.
बर. पण वाचत असली ना तर वाचायचं आणि विसरून जायचं. अच्छा. म्हणजे पुस्तक वाचायचं, कपाटामध्ये ठेवायचं, बरोबर. एवढ्या पुरतं ते मर्यादित असायचं. पण पुस्तक प्रेमीनं असा एक प्लॅटफॉर्म बनवला की वाचल्यानंतर लोकांना लिहायची सवय लागली. अच्छा. हा, आणि लिहायची सवय लागल्यानंतर आमच्या स्कीम मध्ये कसं आहे की आम्ही सोमवार ते पुढचा रविवार असे 7 दिवसाची जबाबदारी एका माणसावर देतो. त्यामुळे सलग 7 दिवस तुम्हाला लिहायचं आहे. किती वेळीमध्ये लिहायचं आहे, काय मर्यादा अशी आहे? आम्ही एक केलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचं, जसं पुस्तक कुठल्या भाषेतलं असावं याच्यावर बंधन घातलेलं नाहीये, तसं आम्हाला हे स्क्रीनिंग करायची किंवा लेंथची, लांबीची मर्यादा घालायची राहिलेली नाही. शब्द मर्यादा आम्ही घालत नाही आहे. त्याच्यावर आमचं चर्चा भरपूर झालेली आहे. पण काय होतंय की याच्यामध्ये इतके अभ्यासू लोक आलेले आहेत की आता एक डॉक्टर अनुराग लवेकर नावाचे बेंगलोरच्या अपोलो हॉस्पिटलमधले डॉक्टर आहेत. मराठी माणूस आहे, नांदेडचा आहे. त्यांचा म्हणजे भूगोलाचा आणि इतिहासाचा अभ्यास इतका दांडगा आहे की त्यांच्याकडनं तुम्ही पुस्तक परिचय म्हणजे 2 पानाचा, 3 पानाचा, 100 ओळीचा असं म्हणू शकत नाही, कारण त्यांचा अभ्यास इतका दांडगा आहे. ते वाचावंच वाटतं. हा, वाचावं वाटतं. आणि म्हणजे त्या व्हॉट्सअपच्या भाषेमध्ये स्क्रीन जो मोबाईलचा असतो तो एक स्क्रीन झाला की खाली रीड मोअर येतं ना, काय तर असं एक 10, 15, 20 वेळेला रीड मोअर करून जायला लागतं. याचं अशा प्रकारची, जसं भाषेची मर्यादा नाही, कुठल्या भाषेत परिचय लिहावा त्याची मर्यादा नाही. म्हणजे आमच्याकडे मराठीतनं परिचय झालेत, हिंदीतनं झालेत, इंग्रजीतनं झालेत, संस्कृतमधनं पण झालेत. म्हणजे आमचा जो पुस्तकप्रेमी समूहाचा 1000 म्हणजे परिचय होता तो संस्कृत भाषेतनं आलेला आहे. भर्तृहरीचं सार्थ नीतिशतक आहे ना, तर संध्यासाठी जोशी नावाच्या आमच्या चिपळूणच्या एक भगिनी आहेत की त्यांनी तो परिचय लिहिला. पहिल्यांदा त्यांनी मराठीत लिहिला आणि मग तो ग्रंथ संस्कृतचा आहे म्हटल्यानंतर नीरज दांडेकर नावाच्या मुंबईतल्या एका संस्कृत पंडिताची त्यांनी मदत घेतली आणि त्याच्या मदतीनं तो परिचय त्यांनी संस्कृतमध्ये पण लिहिला. म्हणजे एकाच दिवशी वर त्यांनी मराठीतला परिचय पोस्ट केला, खाली संस्कृत मधला पोस्ट केला. एक तुम्हाला मी हे करू इच्छितो की आता आपण कराडमध्ये जे स्नेहसंमेलन घेतलं तर आमच्या ग्रुपला 5 वर्ष झाली. बरोबर. तर 5 वर्षामध्ये अगदी आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आता सध्याचा आठवडा हा 263वा आठवडा सुरू आहे. अच्छा. आणि 263 आठवड्यामध्ये आज 1836वा दिवस आहे की या 1836 दिवसात मागच्या एकही दिवसाचा खंड न पडता दररोज नवीन पुस्तकाचा परिचय आमच्या ग्रुपवर येतो. आणि मग असे जे 1836 परिचय आले तर आम्ही काय केलं, 5व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही असं ठरवलं की यातले जे निवडक परिचय आहेत पहिल्या दिवसापासून आज मे पर्यंतचे, त्या निवडक 74 पुस्तकांचं आम्ही एक पुस्तक परिचयांचं एक छानसं पुस्तक आम्ही केलेलं आहे. तर हे ते पुस्तक सगळे संचित केले. संचित पुस्तक प्रेमींचे. अच्छा. काय झालं की याच्यामध्ये आम्ही ह्या पुस्तकाचं नाव काय ठेवायचं असा ज्या वेळेला विचार करायला लागलो ना, त्यावेळेला राधिका गुंटेंना मी विचारलं, अस्लेशा महाजनना विचारलं, टिळकांना विचारलं, की असं ग्रुप मधल्या काही लोकांना विचारलं. तसं नाशिकमध्ये आमच्या अभय सदावर्ते नावाचे साहित्य अकादमी विनर लेखक आहेत, सभासद आहेत आमचे, त्यांना फोन केला. तर त्यांना मी सदुभाऊ म्हणतो, त्यांना ते आवडतं नाव आहे त्यांचं. तर म्हणलं सदुभाऊ असं आपण पुस्तक करतोय तर त्याला नाव काय हे करा सुचवाल, मला नंतर कळवलं तर चालेल. ते म्हणले कृष्णा संचित असं नाव दे त्याला, काय कारण 5 वर्षाचं संचित आहे. मग आम्ही त्याला फक्त पुढचा आणखी एक शब्द जोडला की संचित पुस्तक प्रेमींचे, असं म्हणून हे 74 पुस्तक परिचयांचं अतिशय सुंदर पुस्तक झालंय. सर, आता हे पुस्तकांच्या म्हणजे आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ तुम्ही उभा केली, याच्या व्यतिरिक्त आणखी काही तुम्ही चळवळी किंवा काही उपक्रम चालू आहे? याच्यामध्ये आम्ही कसं करतो की समूहाला एक शिस्त लावलेली आहे आम्ही की सकाळी 7च्या दरम्यान याच्यावर एक पुस्तक परिचय यायला लागतो. तो आला की दुपारी 4 पर्यंत त्याच पुस्तकावर चर्चा. तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ते पुस्तक सोडून म्हणजे त्या पुस्तकाच्या अनुषंगानं, त्या पुस्तकाच्या आशयावरची चर्चा, त्या पुस्तकाचा जो लेखक आहे त्याच्या इतर पुस्तकांवरची चर्चा, बाकीचे संदर्भातले विषय, त्या पुस्तकासारखं दुसरं कुठलं पुस्तक असेल तर त्याच्यावरची चर्चा, ही दुपारी 4 पर्यंत आम्ही मर्यादित करतो. दुपारी 4 नंतर आम्ही काय केलेलं आहे की दुपारी 4 नंतर इतर साहित्यिक, सांस्कृतिक, कलाविषयक अशा गोष्टींसाठी ते खुलं व्यासपीठ बनवतो आम्ही. की तिथनं रात्री झोपेपर्यंत तुम्ही कुठल्याही विषयावरचं पण स्वतः लिहिलेलं फॉरवर्डेड पोस्ट ना इथं बंदी आहे. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग,
अमुक सण, कुणाचा वाढदिवस, काय यातली एकही पोस्ट या समूहावर आमच्या येऊ शकत नाही. काय ती शिस्तच अशी लावलेली आहे की कुठल्याही प्रकारच्या शुभेच्छा नाहीत, अगदी सणाच्या शुभेच्छा नाहीत, नंतर फॉरवर्डेड पोस्ट कुठलीही नाही, नंतर म्हणजे जे काही असेल ते स्वलिखित असायला पाहिजे. अनावश्यक गोष्टी सगळ्या अनावश्यक गोष्टी टाळलेल्या आहेत. याच्याशिवाय आम्ही बरेच उपक्रम करतो म्हणजे कसं की ग्रुप स्थापन झाल्यापासून आम्ही दर आठवड्याच्या शनिवारी दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत काव्य संध्या नावाचा उपक्रम करतो. आता एवढी वर्ष 5 वर्ष काव्य संध्या करतो म्हटल्यानंतर तोचपणा येईल काय, तर तोचपणा येऊ नये म्हणून आम्ही वेगवेगळे प्रकार केले की आम्ही काही वेळेला काय करतो की चित्रकाव्य संध्या करतो. म्हणजे एक 8-10 चित्र एखाद्या विषयावरची आठवड्याभर पोस्ट करत राहायचं आणि या पुस्तकावर या चित्रांवरनं तुम्हाला सुचलेल्या कविता या त्या ग्रुपवर टाकायच्या. हा मग काही वेळेला आम्ही शब्दांचा समुच्चय देतो, काय एक थीम बनेल असा समुच्चय देतो, त्याच्यावरनं तुम्ही कविता रचायच्या. आता सुरुवातीला काय व्हायचं, अगदी ग्रुप नवा होता ना, त्यावेळेला आम्ही जो विषय दिलेला असायचा त्या विषयाशी संबंधित इतर कवींच्या, इंद्रसंतांच्या कविता काय अशा इतर कवींच्या कविता त्याच्यामध्ये यायच्या. काय पण पुढे जाताना ग्रुप एवढा मोठा झाला की आता आम्ही जो 4 ते 10चा वेळ ठरवला असतो शनिवारचा, तो आमच्यातल्या कवींना अपुरा पडतो. इतके कवी या समूहाबरोबर जोडले गेले. तर एवढंच नव्हे तर मी असंही ऐकलं की कराडमध्ये आता आपण नुकतंच 5 वर्षाचं एक नाही ह्या सगळ्या गोष्टींचं सेलिब्रेशन केलं. तिथं काही नवोदितांच्या पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा झालं, जवळपास 11 होते. काय अनुभव? अगदी बरोबर. मला जर तुम्ही असं विचाराल ना की ही पुस्तकप्रेमीची जी चळवळ आहे काय, तर या चळवळीचं सगळ्यात मोठं फलित काय आहे किंवा या चळवळीनं नेमकं जे सांगता येईल, अभिमानानं सांगता येईल असं काय अचीव केलेलं आहे, तर हे जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर पुस्तकप्रेमीच्या चळवळीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे जे सामान्य वाचक आहेत, म्हणजे ही चळवळ सामान्य वाचकांनी सुरू केली. मी कोणी लेखक नव्हतो, माझ्या पुढे ज्यांनी सुरुवातीला लिहिलं, एक पहिले 6 महिने लिहिलं, त्यातला कुठलाही माणूस हा लेखक नव्हता, कवी नव्हता, भटकंती म्हणजे असं नाव असलेला माणूस नव्हता. पण या लोकांना 7-7 दिवस लिहायची सवय झाली आणि ती लिहायची सवय होत असताना आम्ही साधारण 2 वर्ष गेल्यानंतर पुस्तकप्रेमीचं वार्षिक स्नेहसंमेलन भरवायला सुरुवात केली. मग पहिल्या स्नेहसंमेलनामध्ये माधुरी तामाणे देव नावाच्या आमच्या मुंबईतल्या एक कवयित्री आहेत, तर त्यांच्या पुस्तकाचं आम्ही प्रकाशन केलं. ते केलं. दुसरं स्नेहसंमेलन ज्यावेळेला आम्ही लोणावळ्यामध्ये भरवलं त्यावेळेला त्यातनं स्फूर्ती घेऊन 4 पुस्तकांची प्रकाशनं झाली. आणि आत्ता नुकतंच जे कराडमध्ये आमचं स्नेहसंमेलन झालं, ज्याच्यामध्ये आमच्या समूहातल्या 11 पुस्तकांचं प्रकाशन झालं. म्हणजे 11 वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन झालं. त्याच्यामध्ये नाव असलेले लेखक 2 होते फक्त. एक मंजिरी धामणकर नावाच्या लेखिका आहेत, मोठं नाव असलेल्या पुण्यातल्या, तर त्यांचं एक पुस्तक होतं. आणि प्रसाद नातू ज्यांचा उल्लेख मगाशी मी केलेला होता की बँकेतनं निवृत्त झाल्यानंतर मागच्या 5 वर्षामध्ये ते पुस्तकप्रेमी बरोबर त्यांची पण ग्रोथ झाली, ते पण वाढले. त्यांची आज 16 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तर त्यांचं एक पुस्तक, ही 2 चांगल्या लेखकांनी म्हणजे ज्यांचं नाव आहे अशा लेखकांची पुस्तकं, पण उरलेली 9 पुस्तकं जी होती ती जे सामान्य वाचक होते जे लिहायला लागले आणि वेगवेगळ्या साहित्याच्या प्रकारात लिहायला लागले. कोण कविता लिहितंय, कोण नाटकं लिहितंय, कोण कथा लिहितंय, कोण कादंबऱ्या लिहितंय, साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये अशी 11 पुस्तकं त्या दिवशी आम्ही प्रकाशित करू शकलो. सर, हा 5 वर्षाचा प्रवास आपण म्हणू, या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये काही अशा गोष्टी असतात की नाही त्या आठवणीमध्ये इतक्या राहतात की ते सहसा आपल्या आठवणीतून निघून जात नाही. अशी एखादी कोणाची तरी प्रतिक्रिया आहे का की जे अजूनही आपल्याला प्रोत्साहन पण देते आणि आपल्याला वाटतं की ही चळवळ आपण चालू केल्याने त्याचं कुठेतरी आपल्याला फलित किंवा तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे की मी मगाशी म्हणजे सुमन फडके नावाच्या या ग्रुपवर मी तुम्हाला सांगितलं तसं की खूप मोठमोठे लेखक आहेत. तर त्याच्यामध्ये सुमन फडके नावाच्या एक लेखिका आहेत की ज्यांचं नाव कदाचित तुम्ही किंवा जे श्रोते असतील काय त्यांनी ऐकलेलं नसेल. काय तर सुमन फडकेंचं आजचं वय 92 आहे. आणि त्यांच्या तरुणपणामध्ये त्या महाराष्ट्रातल्या आघाडीच्या लेखिका होत्या. 25च्या वर त्यांची पुस्तकं त्या काळामध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. नंतर त्यावेळचे जे मराठी चित्रपट होते त्या मराठी चित्रपटांसाठी गीतलेखनाचं काम करायच्या. अगदी आघाडीच्या त्या गीतलेखिका त्यावेळच्या होत्या. तर वयाच्या 92व्या वर्षी ज्या वेळेला त्या म्हणजे चष्म्यानं पण धड वाचू शकत नाही अशा वेळेला ते बहिरगोल भिंग घेऊन
किंवा मॅग्निफाईंग ग्लास घेऊन ते पुस्तक प्रेमीतली म्हणजे परिचय वाचतात आणि त्याच्यावरच्या त्यांच्या प्रतिक्रिया अधूनमधून येतात. वा. दुसरं एक नाव मी तुम्हाला सांगू शकतो की आशा पंडित नावाच्या आमच्या एक समूह सदस्य आहेत, ठाण्यामध्ये राहतात. त्यांचंही असंच आहे की रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी केलेली आहे. आज वय त्यांचं 85च्या पुढे आहे. त्या शारीरिक मर्यादा खूप आलेल्या आहेत, म्हणजे वॉकर घेतल्याशिवाय चालता येत नाही आहे, अशा प्रकारच्या शारीरिक मर्यादा खूप आलेत. मेमरी खूप स्ट्रॉंग आहे, स्मृती खूप चांगली आहे. त्यांच्या तरुणपणी त्यांना खूप मोठमोठ्या लोकांचा सहवास लाभलाय. कुमार गंधर्वांचा सहवास लाभलाय, भीमसेन जोशींचा सहवास लाभलाय, तसंच मोठमोठ्या लेखकांचा सहवास लाभलेला आहे. तर त्या आशा पंडित या दररोजचा पुस्तक परिचय किंवा पुस्तक प्रेमीवरच्या सगळ्या घडामोडी या खूप काळजीपूर्वक वाचत असतात. एकही दिवस असा जात नाही की त्यांनी वाचलं नाही. आणि वाचल्यानंतर त्यांची अडचण काय आहे की स्मार्टफोन त्या वापरू शकत नाहीत. वापरू शकत नाहीत म्हणजे वाचण्यापुरतं वापरू शकतात, पण टाईप करायला त्यांना मर्यादा, टेक्निकल गोष्टी त्यांना कळत नाही आहेत. मग त्यासाठी त्या काय करतात की जो परिचय आवडला तर त्या परिचयकर्त्याला सरळ ते फोन करतात आणि फोन करून त्यांचं कौतुक करतात. म्हणजे समूहातले जे चांगले परिचयकर्ते आहेत त्या प्रत्येकाला हा अनुभव येतो की आशालता पंडितांचा फोन यायलाच पाहिजे. आणि तो फोन आला की आमच्यातला परिचयकर्ता कितीही मोठा असू दे, तर त्या परिचयकर्त्याला एवढं बरं वाटतं की एक तर त्यांचा साहित्याचा अभ्यास खूप चांगला आहे आणि एवढ्या सिनियर असलेल्या बाई, वयोवृद्ध असलेल्या बाई आणि जाणकार बाई, मुख्य म्हणजे जाणकारी आहे त्यांच्याकडे, तर त्यांची शाबासकी मिळावी अशा प्रकारचं चे अनुभव ग्रुपमध्ये खूप वेळेला येत असतात. तर सर, आपण नुकतंच कराडवरून आलात. 5 वर्ष आपल्या या पुस्तक प्रेमींच्या चळवळीला पूर्ण झालीत. माझ्या प्रार्थना आहे किंवा टीव्ही नेक्स्ट मराठीची अशी प्रार्थना आहे की या चळवळीला 50 वर्ष पूर्ण हो. त्यावेळेचा प्रवास उलगडण्यासाठी तुम्ही टीव्ही नेक्स्ट मराठीच्या या ठिकाणी असावं आणि ती मुलाखत घेण्याचं भाग्य मला लाभो. तर पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. येस, आपण टीव्ही नेक्स्ट मराठीनं ही आम्हाला संधी दिली आणि आम्ही जे काम करतोय ते लोकांपर्यंत जायचा एक माध्यम तुम्ही बनलात आणि या माध्यमातून पुन्हा एकदा वाचन संस्कृती आणखी बळकट होत जाईल. ती संधी आपण आम्हाला दिली याबद्दल मी आपले आभार मानतो. येस, धन्यवाद.